हे येवले साहेब आहे. येवले साहेब गाडी लावा इथे. गाडी लावा. तुम्हाला बिना नंबरच्या गाड्या नाही दिसत साहेब चालली इथून पाहत. ते तर काही राहिलंच नाही विषय हा. तुम्ही लावा ते गाडी. गाडी लावून हे बघा हे आरटीओ आहेत. आरटीओ इथून चालले नगरपालिकेच्या सगळ्या गाड्या विना नंबर प्लेटच्या लागू नाहीच आहेत. लाईनशीर लागू नाही पण हे आरटीओला दिसत नाही आहे. हे आरटीओ आहे. या साहेब सांगा याच्यासाठी वेगळा नियम आहे का साहेब? हे सगळ्या गाड्या लाईनशीर बघा नगरपालिकेच्या. या एकाही गाडीला एकही नंबर प्लेट नाही, मागची नाही पुढची नाही. नाही इकडे या ना साहेब. हे बघा तिथपर्यंत आहे पूर्ण. मोजा गाड्या मोजा किती आहेत विना नंबरच्या. तुम्ही मोजा पहा एका तरी गाडीला नंबर प्लेट आहे का? ना समोरची आहे ना मागची आहे. नगरपालिकेचे हे एक गाडी आहे फक्त. हे साहेब एक नंबर प्लेट दिसली एवढ्या गाड्यांमध्ये नगरपालिकेच्या. नगरपालिकेचे मुख्याधिकारी स्वस्त आहे इथले, झोपून आहे, कोणतेही नियम पाळायला तयार नाही. तुम्ही इथून चालले साहेब, लक्ष नाही तुमचं या गाड्यांवरती. त्या गाड्यांवरती कारवाई करणार आहे का आपण? फिटनेस आहे का गाड्यांचा? फिटनेस आहे का? तुम्ही या गाड्यावरती कारवाई करणार आहे का साहेब? चेक करतो आणि सांगतो सर कारवाई चेक करा. नाही पण नंबर प्लेट तर दिसलं ना साहेब तुम्हाला, आहे का नाही तर? हे बघा हे आरटीओ आहेत. इथून चालले होते लाईनशीर. या सगळ्या गाड्या उभ्या होत्या. एकाही गाडीला बघू शकता तुम्ही नंबर प्लेट नाही आहे. एकाही गाडीला नगरपालिकेच्या. बघा हे प्रशासन पहा. हा नगरपालिकेचे जे सीओ आहे यांचा कारभार पहा. हा नगरपालिकेचे कशा पद्धतीचे सीओ हिंगणघाटचे आहे. एकाही गाडीला नंबर प्लेट नाही. आरटीओ विभागाचे अधिकारी इथून जातात, त्यांना या गाड्या दिसत नाही. आता बघू आपण हे या संदर्भात हे आरटीओ काय कारवाई करतात तर.